यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. शेकाप भाजप युती, आमदार बाबासाहेब देशमुख यांची वाटचाल भाजपच्या दिशेने. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निमित्ताने अनेक जण उघडे पडू लागले आहेत, तर अनेक राजकीय नेत्यांनी कोलांट्या उड्या घेतल्या आहेत. जरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडून आले असले तरीही मोहोळचे आमदार राजू खरे यांचा ओढा शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडेच आहे. त्याच पद्धतीने सांगोला मतदारसंघात जिथे वर्षानुवर्ष भाजपच्या विरोधात शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असते, ती यंदाच्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मोडीत काढून शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी भाजप बरोबर युती केली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे देखील वारंवार दौरे सांगोल्यालाच असतात. त्यांनी निधी देताना देखील आमदार बाबासाहेब देशमुख यांना सढळ हाताने निधी दिला आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता सांगोला येथे आज प्रचार सभा घेत आहेत. शेकाप उमेदवाराला ऐनवेळी भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी या ठिकाणी दिल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. आमदार बाबासाहेब देशमुख यांचे बंधू डॉक्टर अनिकेत यापासून अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून जिल्ह्यात अनेक घराण्यात वाद लावले आहेत हे दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटची झाली सभा आणि दुसरी होणार सांगोल्यात. सोलापूर विमानतळावर करण्यात आले स्वागत. रब्बी हंगामात सोलापूर जिल्ह्यात 3.25 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली पेरणी. नगराध्यक्ष पदावर दाखल झालेल्या अपिलाचा निर्णय वेळेवर न आल्यामुळे मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक आता 20 डिसेंबर रोजी होणार, तर 21 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी. दिव्यांगांच्या विश्व क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाची उपकर्णधार गंगा कदम आज सोलापुरात येणार. दुपारी 2 वाजता विमानतळाहून दमाणी नगरपर्यंत काढली जाणार स्वागत मिरवणूक. सोलापूर हैदराबाद महामार्गावर अनधिकृतपणे कुंटणखाना चालवल्याप्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभिजित सोलापुरे याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केले अटक. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17 आणि 89 56 21 39 25. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूर शहरात वाढली सीएनजीची मागणी. सीएनजी पंपाच्या बाहेर दररोज लागतात मोठ्याच्या मोठ्या वाहनांच्या रांगा. सोलापूर एसटी स्टँड समोर रविवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा खासगी बसच्या पाठीमागील चाकाखाली चिरडून झाला मृत्यू. सीना नदीवरील तिऱ्हे, शिंगोली, तरटगाव पूल अत्यंत धोकादायक. सततच्या अपघातांनी नागरिक झाले त्रस्त. खासदार प्रणिती शिंदे यांची तातडीची पाहणी. जिल्हाधिकाऱ्यांकडून त्वरित दुरुस्तीचे आदेश. दत्त जयंतीनिमित्त 4 डिसेंबर रोजी गाणगापूर तसेच अक्कलकोटमध्ये होणार जन्मोत्सव सोहळा. भाविकांची होणार मोठी गर्दी. नीती आयोगाच्या 2025च्या इंडियन सर्व्हिसेस सेक्टरचा अहवाल जाहीर. पुणे, मुंबईतून तब्बल 7.5 लाख कोटी रुपयांचे सॉफ्टवेअर निर्यात, तर आयटी क्षेत्राने दिल्या आहेत 23.5 लाख नोकऱ्या. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरू. श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यावर चक्रीवादळ आल्यामुळे 123 जणांचा मृत्यू, तर सुमारे 300 भारतीय प्रवासी कोलंबोमध्ये अडकले. राज्य निवडणूक आयोगाने बारामतीची निवडणूक ढकलली पुढे. आता 20 डिसेंबर रोजी होणार मतदान. बनावट नोटा फसवणुकीतील मुख्य सूत्रधार नायर अखेर जेरबंद. 1 कोटी रुपयांची केली होती फसवणूक.
विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स 600 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स. न्यू मायका, ग्रीन लॅम्प, स्टाय लॅम्प, ब्राविओ, डॉर्बी मायका, स्काय डेकॉर, तसेच अलाबेस्टर, मोझॅक, आर्टिफिशियल ग्रास, विनियार, स्टोन विनियार, लोअर, चारकोल्स, नॅचरल स्टोन, मेटल वॉल डेकॉर, वुडन पॅनल, पेबल मोझॅक, कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. तामिळनाडूच्या किनारपट्टीकडे सरकत असलेल्या दिटवाह चक्रीवादळामुळे शनिवारी राज्यात काही भागात झाला जोरदार पाऊस. तामिळनाडू, आंध्रमध्ये जोरदार पाऊस, यंत्रणा सज्ज. भारताचे परराष्ट्र धोरण लोकशाही मूल्य जपणारे आहे, असे प्रतिपादन सिम्बॉयसिस तर्फे 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय संबंध परीक्षेमध्ये केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्व भागाचे सचिव पेरियासामी कुमार यांनी शनिवारी व्यक्त केले. राज्यात एकाच वेळी होणार शाळांची पटपडताळणी, शिक्षण विभागाचा निर्णय. अनियमितता आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई. मुदतवाढीनंतर 7000 हरकती. पुणे महापालिका प्रारूप मतदार यादी संख्या वाढण्याची शक्यता. क्रेडिट स्कोअरबाबत नवीन नियम. रिझर्व्ह बँकेतर्फे मार्गदर्शक तत्वे एप्रिलपासून होणार लागू. Kia, movement that inspires. फलटण महाबळेश्वर निवडणूक 20 डिसेंबरला. तांत्रिक कारणामुळे अखेर निवडणुका लांबणीवर. मानवतावादी मदतीचा एक भाग म्हणून श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताकडून ऑपरेशन सागर बंधू. चक्रीवादळ आणि पुराच्या तडाख्यानंतर भारताकडून मनुष्यबळ आणि मदत रवाना. नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीच्या विरोधात आता अभिनेत्री सयाजी शिंदे आंदोलनात सहभागी. नाशिकच्या तपोवनला दिली भेट. गडचिरोलीला बनवणार गेटवे ऑफ साऊथ इंडिया, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन. सर्वांगीण विकास हे सरकारचे प्राधान्य. 800 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर. दक्षिण भारताचं प्रवेशद्वार हे गडचिरोलीला आपल्याला करायचं आहे. जिथे बदल हवा आहे तिथे मी जातो, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे उदगीरच्या प्रचार सभेत प्रतिपादन. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.